आपण आहोत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये. पोरबंदर किल्ल्याची माहिती आपण वाचतोय. पोरबंदर किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधला. हा किल्ला मीरा महानगर हद्दीत पोरबंदर गावात आहे. पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार या बंदरातून करीत असे, त्यामुळे या जागेला पोरबंदर हे नाव पडले. इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी इसवी सन 1550च्या आसपास जवळील डोंगराळ भागात किल्ला बांधायला घेतला. पण सध्या अस्तित्वात असलेला किल्ला पूर्णपणे 1730 मध्ये बांधून झाला. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव काकाबे हे दी तत्रा असे होते. छान माहिती दिलेली आहे. अजून एक मजकूर वाचतो याच्यामधला. वसईच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागला बंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला. ठिकाणी गडाच्या पायऱ्या चढून आपण गडात प्रवेश करतो. समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानीची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर इंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्या पुढे थोड्याच उंचीवर बुरुज दिसतो. समोर बुरुज दिसतो. आपण ओरझा असलेल्या पायऱ्यांनी वर गेल्यावर कडी, कोयंडे किंवा बिजागऱ्यांची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे. या बुरुजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूचा जो वरचा प्रदेश दृष्टिक्षेपास येतो. उल्हास नदीच्या खाडीवर हा किल्ला आहे. ओके, ही उल्हास नदीची खाडी आहे. खाडीजवळच्या भागात घनदाट झाडी आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर इंग्रजकालीन दरवाजा सुस्थितीत आहे. आत चारही बाजूनी तटबंदी 4 ते 5 फूट एवढी नव्याने बांधली आहे. उत्तरेस एक बुरुज आहे आणि त्याच्या बुरुजाच्या खालच्या बाजूस चौकोनी लहान दरवाजा आहे. पुढे 5 खोल्या सिमेंटच्या बांधकामाने बांधलेल्या असून त्यांची लांबी रुंदी 15 x 13 फूट आहे. किल्ल्यात एक सिमेंटची चौकोनी टाकी असून त्याची लांबी 25 फूट, रुंदी 20 फूट आणि खोली 12 फूट आहे. या टाकीचा उपयोग उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी करण्यात येतो.